एक्सक्यूज मी. नाही नाही नाही, जस्ट लिसन टू मी. नाही, मला सांगा, माझी इकडची प्रॉपर्टी लिक्विडेट करून US मध्ये इन्व्हेस्ट करायला आणखी किती वेळ घेणार तुम्ही? नाही, किती दिवसात ते काम होणार? किती दिवस, किती आठवडे, किती महिने लागणार आहेत? नाही, नो, व्हॉट आय एम सेइंग इज राईट. तुमच्या ऑफिस मधून एकतर कोणी फोन करत नाही, कोणी काही निरोप ठेवलेला नसतो. व्हॉट्स हॅपनिंग? नाही, सॉरी म्हणून हे सॉर्ट आउट होणार नाहीये. येस, आय नीड रिझल्ट्स. हे काम ताबडतोब झालं पाहिजे. एम आय क्लिअर? थँक्यू. युसलेस. छोटी छोटी कामं करायला सुद्धा ना. येस, संध्या राजे. हो, मी संध्या राजे. बोला. या घरावरचा ताबा 7 दिवसात सोडून देण्याची ही कोर्टाकडून नोटीस आहे. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मिस्टर जयप्रभूंनी तुमच्या विरुद्ध अर्ज दाखल केला. ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी. कायदेशीररित्या तुम्ही एकट्या यावर हक्क सांगू शकत नाही. तुम्ही तुमचं होमवर्क नीट केलेलं नाही. ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी होती, आता नाहीये. कारण तुमचे जे क्लायंट आहेत ना, मिस्टर जयप्रभू, त्यांनी स्वतः सह्या करून ही प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. गॉट द पेपर्स, ओके? तेव्हा हा कचरा घ्या आणि ताबडतोब निघा. जस्ट लीव. जस्ट लीव. Sandy's favorite dialogue. है ना? काय सँडी, सगळ्यांना लीव म्हणता म्हणता तुझा अलर्टनेस सुद्धा तुला सोडून गेलाय. यू नो दॅट? सँडी, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला असं वाटतं की तुझे शत्रू चिंचुके खातात. असं नसतं. आपल्या शत्रूला आपल्यापेक्षा कमी लेखू नये. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. पेपर्स दे. काय माहितीये? मेडिकल सर्टिफिकेट. या मेडिकल सर्टिफिकेट मध्ये असं लिहिलंय सँडी की जयप्रभू यांच्या आईचा त्याच सुमारास मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यामुळे त्या काळात त्यांची मानसिक अवस्था कोणत्याही प्रकारचा योग्य निर्णय घेण्याची नव्हती. सबब त्या कालावधीत केलेल्या सह्या आणि घेतलेले निर्णय अवैध ठरण्यात येत आहे. म्हणजे नॉट व्हॅलिड. मिस्टर जयप्रभू, लेट मी टेल यू समथिंग. वेट सँडी, मला माहिती आहे तू परत तेच लेक्चर झाडत बसणार आहे. हे तुझे शब्द आणि तुझी एनर्जी आहे ना, कोर्टासाठी जपून ठेव. काय तू किती बारीक झाली आहेस. जरा तब्येत बिब्येत बनव. रस्त्यावर आल्यावर सर्वायवल साठी एनर्जी लागते. यू नीड इट. 4 दिवस मामाकडे राहून 4 दिवस मामीच्या हातची तूप रोटी खाऊन छान बाळसं आलंय तुला. आणि खूप गुटगुटीत झालायस. म्हणजे हे बाळसं आहे की नुसती सूज आहे हे लवकरच कळेल. जास्त उडू नकोस. यू आर फेसिंग मी. हिस्ट्री इज गोना रिपीट अगेन. पुन्हा एकदा तू तोंडावर आपटणार. या सँडी, हॅपी न्यू इयर. यु नो सँडी, मी या नवीन वर्षात आहे ना काही नवीन रेझोल्युशन्स बनवले.
नव्या दमाने, नव्या रूल्सने आपण तोच जुना खेळ खेळणार आहोत. त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि जे घडणार आहे ना त्याची काळजी करायला सुरुवात कर. कारण या वेळेला मोठे एक्सपिरियन्स तुला मिळणार आहे. सेवन डेज, 7 दिवसात तू या घराच्या बाहेर असशील. मास्टरजी, ही मी केलेली काही डिझाईन्स आहेत. म्हणजे जेव्हा मी न्यू जर्सीत होते तेव्हा केले होते स्केचेस. यातल्या बऱ्याचशा डिझाईन्सचे ड्रेसेस अजून शिवलेले नाही आहेत, तेवढे करून द्या. मला खात्री आहे माझी क्रिएटिव्हिटी आणि तुमची कारागिरी यातून खूप छान ड्रेसेस तयार होतील. क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्याला. फक्त माझं फारसं बजेट नाहीये, तेवढं सांभाळून घ्या. ठीक आहे मॅडम, मी बघतो. वाव शमी, तू तू परत एकदा डिझायनिंग सुरू करतेस. म्हणजे खूप मोठ्या स्केलवर नाही ग, कारण तेवढ्या लेवलवर काम करण्यासाठी फारसे पैसे नाही आहेत माझ्याकडे. आपण घरातल्या घरात जेवढं काय करणं शक्य आहे तेवढं सगळं करणार आहे. एकतर अनुभव आहे, हातात कलाही आहे, आणि पैशांची खूप गरज आहे का मला. यातून मिळालेले पैसे सेव्ह करणार आहे मी. तेवढीच अभिजितला मदतही होईल नाही. थंडी खूप वाढली नाही. शमी, तुझ्यासाठी एक मस्तपैकी कॉफी करून आणू मी? नको. शमिका, मम्मा मम्मा, मला तुला खूप छान काहीतरी सांगायचंय. यु नो, शमीने परत एकदा फॅशन डिझायनिंग सुरू केलंय. हो, इजंट इट एक्साइटिंग? काश मला पण यातलं काहीतरी जमलं असतं. एक टाइमपास म्हणून किंवा शमीला हेल्प म्हणून मी पण थोडंफार केलं असतं. तुम्ही तुमच्या अविनाश मामाला पाहिलं का ग? नाही. नाही. ओके, तो जर दिसला तर त्याला सांगायचं की मी बोलवलंय, मला महत्वाचं बोलायचंय, इमिडिएटली मला भेटायला. काय मग, चंदूशी झालेलं भांडण मिटलं का? मिटलं नाही मिटलं तरी कोणाला फरक पडतो इथे शमी. यु नो, तो ना होपलेस आहे. होपलेस आणि केअरलेस. मुलींशी कसं वागावं, कसं बोलावं कुणी शिकवलंच नाहीये ग त्याला आयुष्यात. आणि त्याला इंटरेस्ट दिसत नाही ते शिकण्यात. सोड ना. हू केअर्स? हू केअर्स? अच्छा, त्याच्या असण्या नसण्याने जर तुला फरक पडत नाही तर त्याच्या बोलण्याने एवढी का दुखावलीस का त्या दिवशी? नाही, मी बरंच नोटीस केलं ना रिया, आजकाल त्याच्याविषयी बरंच बोलत असतेस तू. अगं शमी, काही काय, मी कुठे बोलले त्याच्याविषयी? आणि बोलले तरी मी काही बरं बोलते का? आणि मी एवढं बोलते कारण तुला सांगू, त्याच्या इतका चक्रम माणूस ना मी आजपर्यंत आयुष्यात पाहिला नाही. बर, म्हणजे इतरांसारखा नाहीये तो, वेगळा आहे. खरंच अगदीच वेगळा आहे. मग वेगळा असणं चांगलं असतं ना. शमी, आता तू खूप बोलतीयस. बस, काही पण काय. चंदूचा फोन आहे मला. चंदूचा फोन? आता कशाला कॉल करतोय तो? 1 मिनिट, कशालाही करत असेल. तू एवढी एक्साइट का होतेस ग? आता नाही ग बाई, चंदूचा फोन नाहीये, अभिचा कॉल आहे. आता हसणारच आहेस का कॉल पण घेणार आहेस? उचलणार. पिकअप द कॉल. हॅलो, हा बोल अभि. शमिका, एक गुड न्यूज आहे.
आपण आशू बद्दल बोलायला ज्या सायकियाट्रिस्ट कडे गेलो होतो ना, त्यांनी आशूची केस घ्यायचं मान्य केलंय. ते म्हणाले मला खात्री आहे की आशू लवकरच पूर्णपणे बरी होईल. खरंच दॅट्स ग्रेट. खरंच खूप छान गोष्ट आहे ही. आय एम रिअली व्हेरी हॅपी. थँक्स. तू खरंच खूप धावपळ करतोस तिच्यासाठी. थँक्यू. अगं थँक्स काय शमिका, तू बघ या नवीन वर्षात सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतील आपल्या मनाप्रमाणे. एक चांगली गोष्ट आज रात्री करू शकतो का आपण? रात्री काय? अभि तू पण ना, डिनर विषयी बोलते मी. हा मग मी कुठे दुसरं काही बोललो. अच्छा ठीक आहे, अरोमाज ऑफ चायना मध्ये जाऊया. मस्त चायनीज खाऊया. चालेल? डन. मग ओके चल बाय. बाय. अभि कुठे आहे यार? अरे यार, या माणसाची इतकी सवय लागली आहे ना मला. कामाचा काही प्रश्न नाहीये, पण ह्याची कंपनी असली की कुठलंही काम करायला मजा येते माहितीये. लाईफ एकदम कूल असतं अभि आसपास असला की. कुठे आहे यार हा? हॅलो, हा मीच बोलते प्रिया. हा हो, वेडिंग प्लॅनर. हा हा बोला ना. तुम्हाला कोणी दिला हा नंबर? कोण? देसाई? देसाई पेंटसे. ओ येस येस, बोला. हो, मीच केला होता तो डेकोरेशन मेघना पेंटसेच्या घरी. हा. ओ, तुमच्या मुलाचं लग्न आहे का? नेक्स्ट मंथ मध्ये ना? नो नो नो, इट्स ओके. आय मीन तुम्ही वेळ काय केला नाहीये. इट्स ॲब्सोल्युटली ओके. फाईन, मग मी तुम्हाला भेटते आणि एस्टिमेट देते. थँक्स अ लॉट. येस, पहिला फोन अभिजितलाच केला पाहिजे. यार मेरा दोस्त यार, मेरा पहला कॉन्ट्रैक्ट. Come on, pick up the phone. Come on. मी किती एक्साइटमेंट मध्ये फोन करते ह्याला आणि हा फोनच उचलत नाहीये. डेफिनेटली शमिका बरोबर असणार आहे हा. आणि नेहमी काय शमिका माहितीये मला, ती त्याची गर्लफ्रेंड आहे. मग काय फ्रेंड्सला वेळ नाही द्यायचं का? आणि असं कुठे लिहिलंय? त्याला माहिती आहे ना की त्याच्याशिवाय माझा कोणीही मित्र नाही. मग का? ओके, आता मला अभिजित डेफिनेटली भेटणार अशी आयडिया सुचलीये मला. हाय मेघना, तुझं नाव मोबाईलच्या स्क्रीनवरती फ्लॅश झालं ना, एकदम एक्साइट होतो. बोल. ए हा, तुला विचारायचंच राहून गेलं, ड्रेस आवडला? ड्रेस खूप सुंदर आहे, पण खरं सांगू नचिकेत, असे ड्रेस मी फक्त विंडो शॉपिंग करताना काचेतूनच पाहिले. पण एक लोचा झालाय. आय मीन एक गडबड झाली. गडबड का? काय झालं? अरे म्हणजे तो ड्रेस चुकून आई बाबांच्या हातात लागलाय आणि त्यांना तो ड्रेस पाहिल्यावर कळेच ना की हे पार्सल नक्की कोणासाठी आलंय काय. कारण दीदीने तर कधी असे स्लीवलेस ड्रेस सुद्धा घातलेले नाहीयेत आणि मी एकदम अचानक इव्हनिंग गाऊन. ओह शिट. ए मग तुला कोणी रागवलं का? नाही, ओरडलं नाही कोणी, पण इव्हनिंग गाऊन म्हणजे जरा जास्तच होतं ना. ए नाही, पण ड्रेस खूप सुंदर आहे बरं का. आणि जिच्यासाठी पाठवलाय ती, तू कशी दिसतेस त्या ड्रेस मध्ये? खरं सांगू नचिकेत, म्हणजे आय एम व्हेरी सॉरी, पण मी ट्रायच नाही केला रे अजून. असे ड्रेस कधी घातलेच नाहीयेत ना, त्यामुळे
सवय नाही अजिबातच. नो प्रॉब्लेम. आपण जेव्हा भेटू तेव्हाच तू तो ड्रेस ट्राय कर. नको 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 नको. मला सवय नाही असे ड्रेस घालायची. मला माहित नाही मी कशी दिसेन. प्लीज नको. खूप सुंदर दिसशील. मी खूप वेळा इमॅजिन केलंय तू त्या ड्रेसमध्ये कशी दिसशील याचा. मेघना, मला तुला भेटायचंय. प्लीज भेट ना. आपण एक मूवीला जाऊया का? फिल्म? नाही नको नचिकेत. म्हणजे आमच्या घरातल्यांना नाही चालणार. म्हणजे आजीला रे, तिला आवडत नाही मी असं फिल्म आणि हे सगळं केलेलं. अगं पण आता दोघांच्या साईडने ठरलंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे दादाशी बोलून बघितलं तर बघते. म्हणजे त्याला जरा मस्का लावून बघते. तो जर बोलला ना आजीशी तर आजी कदाचित परमिशन देईल. आमच्या घरात बाकीच्यांचं कोणाचं काही नाहीये रे, पण आजीचं काहीतरी करायला पाहिजे बाबा. थँक्यू. बोल मेघना, काय काम आहे? मला कुठे काय नाही. मेघना, काय हवंय ते सांग. नाहीतर एवढी खातिरदारी तू माझी कधीच करत नाहीस. अगदी ब्रश हातात देणे, परफ्यूम हातात देणे. सांग. अरे खरंच काही नाही दादा. म्हणजे काय झोल केलेस? सॉलिड हुशार आहेस ना दादा तू. बोला. हा पण यावेळेस मी झोल बिल काही केलेलं नाही आता. पण जरा मला नचिकेत बरोबर पिक्चरला जायचं होतं. जाऊ? नाही. का? आपल्या घरचे संस्कार, रीतीभाती सगळं विसरलीस तू? असं मी नाही, आई बाबा तर विचारतीलच ना तुला. आजी तर हमखास विचारेल. त्यांना विचारलंयस? मग प्रॉब्लेम काय आहे दादा? हे बघ आता ते गणेश पूजन वगैरे सगळंच झालंय. बैठका झाल्यात, बोलणी झाली आहेत. मग काय अडवतात मला? आणि साधा पिक्चर तर बघायला जायचंय ना. अरे प्रॉब्लेम काय आहे मग? कुणाला बाहेर जायचंय? आता विचार. ठीक आहे, नाहीच म्हणणार आहे. चिमणे, काय ग? काय नाही आजी, तिला मेघनाला जरा आजी ऍक्च्युली ते मला जरा नचिकेत बरोबर बाहेर जायचं होतं ना. जा की. हे सांगताना एवढं तत्त पप्प का होतंय तुझं? हा वा, आता तर काय प्रश्नच मिटला तुमचा. जा मजा करा. चिमणे, कसं आहे, निदान तुला माझी परवानगी घ्यावीशी वाटली याचाच मला खूप आनंद झालाय. दरवेळेला आम्ही विरोधाला विरोध करत नाही ग. तुम्हाला आमची परवानगी घ्यायची गरज वाटते. तुम्हाला आमचा धाक वाटतो. तुम्हाला आमचा आधार घ्यावासा वाटतो. हे जेव्हा कळतं ना तेव्हा मनाला खूप बरं वाटतं. पण लवकर ये हो बाळा. हो आजी, तू ना जगातली भारी आजी आहेस. हो का? थँक्यू. मस्का मारतीस काय मला? जा जा, पण लवकर ये. हा हॅलो हॅलो नचिकेत. अविनाश, बस. इनफ इज इनफ. आता त्या जयचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. नाही, त्याला काही काळासाठी इथून घालवलं होतं मी, पण आता रिलॅक्स बसून नाही चालणार आहे. कोर्ट पण त्याच्याच पाठीशी. अरे आपल्याला अल्टिमेटम दिलाय त्या लोकांनी. 7 days, जस्ट 7 days. वा, बराच जोर आला त्याला, नाही का? त्याचा जोर वाढायच्या आतच तू त्याला त्याच्या आईच्या पाठोपाठ पाठवायला हवं होतंस. नाहीतरी त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती ना. जा म्हणावं तिच्याच रस्त्याने. पण तू
तुला असं वाटलं की लहान सहान प्लॅनने त्याचं हे मोठं घर बळकावलं की झालं? तसं नसतं ताई, असं नाही चालत. बघितलंस ना कसा डूक धरून बसलाय जय. अविनाश, मी कशी आणि कुठे चुकले हे सांगायला मी तुला नाही बोलावून घेतलं, कळलं? आता या जयचा बंदोबस्त कसा करायचा ते ठरवण्यासाठी बोलवलंय. यू गेट मी? काटा, काट्याने काटा काढायचा. जयने आपल्याला ज्या मार्गाने संपवायचं ठरवलंय ना, त्याच मार्गाने त्याचा. पण कसं? आपल्या तोंडावर 7 दिवस फेकून गेलाय ना तो, बघ त्या 7 दिवसात त्याला त्याची जागा दाखवतो.